तर मित्रांनो, या जाहिरातीचे प्लस पॉईंट काय आहेत, निगेटिव्ह पॉईंट काय आहेत, फॉर्म भरावा न भरावा, याचा अभ्यासक्रम काय आहे, टेक्निकल सिलेबस कुठं भेटेल, ए टू झेड माहिती आपण पाहणार आहोत. वयोमर्यादा काय आहे, पात्रता एकूण काय आहे, तर फक्त सहाय्यक आयुक्त या पदाबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. ओके, जरी हे पद मित्रांनो या ठिकाणी असिस्टंट कमिशनर लेवलचं असलं, म्हणजे ते पद असलं असिस्टंट कमिशनर सहाय्यक आयुक्त, हे जरी पद असलं तर हे सरळ सेवेतून भरलं जातं. हे विशेष आहे. सरळ सेवा म्हणजे त्याला फक्त एकच परीक्षा, कुठलीही मुलाखत नाही, कुठलीही दुसरी परीक्षा नाही, काही नाही, फक्त एकच परीक्षा, डायरेक्ट सिलेक्शन. ठीक आहे. आणि पगार पण मित्रांनो या ठिकाणी जर बघितला तर चांगला आहे. ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत, त्यामुळे ए टू झेड माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बाकीची पण भरपूर पदं मित्रांनो, 100 पेक्षा वेगवेगळी बाकीची पदं या ठिकाणी आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे या ठिकाणी आपण बघू शकता. काही आरोग्य विभागामधले आहेत, काही इंजिनिअरिंग लेवलचे आहेत, परंतु आज आपण फक्त सहाय्यक आयुक्त, ओके, असिस्टंट कमिशनर या पदाबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत. कारण याला कुठलाही अनुभव लागत नाही, कुठलाही एक्स्ट्रा कोर्स लागत नाही, काही लागत नाही मित्रांनो. मग ह्याला जर आपण बघितलं तर काय लागतं, S16 लेवलचं या ठिकाणी वेतन श्रेणी असणार आहे. 44,900 ते 1,42,400 एवढं पेमेंट आहे. याचा ड्रॉबॅक जर आपण बघितला, ओके, म्हणजे काय आहे, कारण हे सगळं चांगलं चांगलं वाटतंय आपल्याला आणि कुठलाही अनुभव नाही, म्हणजे केवळ ग्रॅज्युएशनवरून आहे. ओके, तुमचं जर कुठल्याही शाखेमधलं ग्रॅज्युएशन असेल, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, तरी पण तुम्ही फॉर्म भरू शकता. मग हे सगळं जरी असलं तर फक्त एकच तुमच्या मनामध्ये विचार येतो, याला जागा किती आहे, तर जागा खूप कमी आहेत मित्रांनो. जागा जर बघितलं तर केवळ काय आहे, टोटल एकूण पदे 5 पदं आहेत. मग आता 5 पदं आहेत, फॉर्म भरावा की नको, जसा तुमच्या मनामध्ये मित्रांनो हा विचार कित्येक वेळा येईल जाईल, तसंच बाकी स्पर्धकाच्या सुद्धा मनामध्ये हा विचार कित्येक येणार जाणार आणि नंतर तुम्ही जो निर्णय घेणार तोच बाकीच तुमचा प्रतिस्पर्धी पण तोच निर्णय घेणार. कारण बघा, तलाठी भरतीला जर आपण बघितलं तर तलाठी भरतीला किती जागा होत्या मित्रांनो, तर तलाठी भरतीला जर आपण बघितलं पाठीमागच्या वर्षी 4,500 जागा होत्या. किती? 4,500 जागा. अर्ज किती आले होते मित्रांनो? 10 लाख अर्ज या ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त आले होते. यावेळेस पोलीस भरती जर आपण बघितलं तर पोलीस भरती किती आहे मित्रांनो? 15,000. अर्ज किती आलेले आहेत मित्रांनो? तर 15 लाखापेक्षा जास्त या ठिकाणी अर्ज आलेले आहेत. किती? 15 लाखापेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत. म्हणजे जशा जागा तशाच त्याच तुलनेमध्ये काय होते मित्रांनो, या ठिकाणी अर्ज येत असतात आणि बाकी परीक्षांना काही हजारांमध्ये जागा असतात. इथं लाखांमध्ये जागा येतात पोलीस भरतीला, तलाठी भरतीला. म्हणजे जसा आपण विचार करतो तसेच बाकीचे पण विचार करतात. ओके, बाकी फॉर्म भरायचा न भरायचा तुम्ही या ठिकाणी तुमचा निर्णय घेऊ शकता. मी फक्त या ठिकाणी माहिती देण्याचं या ठिकाणी काम करतो आहे आणि याचा सिलेबस सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो आहे. कारण याचा टेक्निकलचा सिलेबसबद्दल या ठिकाणी भरपूर विद्यार्थी विचारणा करत आहेत की काय करायचं, कसं करायचं. तर त्याचा ताण घेऊ नका. अगदी माफक फीमध्ये तुम्हाला टेक्निकलचा पण नॉन टेक्निकलचा पण आपण प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे, पुढं ते तुम्हाला सांगतच आहे. मग आता इथं जर आपण बघितलं वयोमर्यादा किती लागते मित्रांनो, कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 38 वर्ष ओपनसाठी. आणि तुम्ही जर कास्टमध्ये असाल तर तुम्हाला 43 वर्षापर्यंत तुम्ही हा फॉर्म या ठिकाणी भरू शकता. बाकी दिव्यांग व्यक्ती 45 वर्षापर्यंत भरू शकतात. पदवीधर अंशकालीन 55 वर्षापर्यंत भरू शकतात. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त 45 वर्षापर्यंत या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो. बाकी माजी सैनिकांना सुद्धा या ठिकाणी सूट दिलेली आहे. त्यानंतर खेळाडूंसाठी सुद्धा मित्रांनो सूट दिलेली आहे वयामध्ये. आपण प्रश्नपत्रिका पण सोडून घेणार आहे. आता हे सगळी जी या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे ज्या जागा आलेल्या आहेत, तर प्रत्येकाचा सिलेबस या ठिकाणी महानगरपालिकेने डिक्लेअर केलेला आहे. आपल्याला फक्त सहाय्यक आयुक्ताचा या ठिकाणी अभ्यासक्रम बघायचा आहे. तर सहाय्यक आयुक्तासाठी 100 प्रश्नाची परीक्षा असणार आहे मित्रांनो. 200 गुण असणार आहेत. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून पेपर होणार आहेत. दर्जा पदवी लेवलचा असणार आहे. आणि इथं जर बघितलं तर आपण या ठिकाणी बघू शकता हे विषय तुम्हाला आले आहे. मराठी व्याकरण 10 गुण, इंग्रजी 10 गुण, सामान्य ज्ञान 10 गुण आणि गणित बुद्धिमत्ता 10 गुण आणि संबंधित विषय म्हणजे टेक्निकलचे 60 गुण. मग टेक्निकलमध्ये काय करायचं मित्रांनो, ते पण आपल्याला दिलेलं आहे. अगदी सोप्या भाषेमध्ये मित्रांनो आपण टेक्निकलचा सुद्धा तुम्हाला सिलेबस प्रोव्हाइड करत आहे. काही ताण घेऊ नका. इथं जर आपण बघितलं तर हे तुम्हाला टेक्निकलचे काय केलेले आहे, 10 मुद्दे या ठिकाणी दिलेले आहे. ठीक आहे, मग ह्याचे तुम्हाला थेअरी पण तुम्हाला दिली जाईल, MCQ पण दिले जातील. ठीक आहे, थेअरी आणि MCQ. सहाय्यक आयुक्त, असिस्टंट कमिशनर ज्यांना फक्त टेक्निकलचाच पाहिजे आहे अगदी माफक फीमध्ये, तर बिंदास मला व्हॉट्सअप करा. डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे किंवा तर स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला दिसत आहे 7248930117. अगदी माफक फीमध्ये क्वालिटी कंटेंट. क्वालिटी म्हणजे आपण पाठीमागच्या वर्षी बघितलेलंच आहे. न्यायालय भरती असेल, तलाठी भरती असेल, बाकी परीक्षा असेल मित्रांनो, तर आपल्या फक्त नोट्स वाचून सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी एक्झाम एकापेक्षा जास्त पदांसाठी सुद्धा क्रॅक केलेल्या आहेत. त्यामुळे क्वालिटी कंटेंट आपल्याकडे सगळं काही या ठिकाणी मित्रांनो उपलब्ध होत असतं. तर या नंबरला तुम्ही बिंदास कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता. अशा पद्धतीने याचा सिलेबस आहे. ग्रॅज्युएशनवरून ही भरती आहे. पदं कमी आहेत मित्रांनो. भरायचा न भरायचा हा डिसिजन तुमचा आहे. कारण सहाय्यक आयुक्त लेवलचं पद आहे. पेमेंट चांगलं आहे. ओके, आणि सरळ सेवेतून हे पद भरलं जाणार आहे.
हे गट ब चं पद आहे मित्रांनो. क्वचितच सरळ सेवेतील पदं या ठिकाणी गट ब ची पदं क्वचितच आपल्याला सरळ सेवेतून भरलेली दिसत आहेत. परंतु ही जी जाहिरात आलेली आहे तर याचा तुम्ही नक्की काय करू शकता, लाभ घेऊ शकता. याच्या अप्लाय करायची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलवरती ही सगळी PDF टाकत आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करून सुद्धा डिटेलमध्ये माहिती पाहू शकता. परीक्षा फी आपण बघू शकता. खुल्या प्रवर्गासाठी 1000 आहे. मागासवर्गीयांसाठी ₹900 एवढं परीक्षा फी म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला लागणार आहे. हे सगळी या डिटेलमध्ये जाहिरात आहे. तर इच्छुक असाल तर लास्ट डेटच्या अगोदर नक्की याचा विचार करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. बाकी न्यायालय भरतीचं मित्रांनो आपलं लाईव्ह लेक्चर आपल्या यूट्यूबवरती पाहत राहा. तिथं सुद्धा तुम्हाला या ठिकाणी न्यायालय भरतीची माहिती आपली भेटत राहील. धन्यवाद.